स्पर्धक आहेत त्यांना विनंती, स्पर्धक नाही सगळे वेशभूषेमध्ये सहभागी झालेले माझे मित्रमंडळी, त्यांना विनंती की खाली जो मोठा रॅम्प आहे त्याच्यावरती उभं राहा. खाली जो रॅम्प आहे तिथे उभं राहायचंय. वेशभूषेमधले सगळे सहभागी त्यांनी खाली इथे रॅम्पवरती उभं राहा. स्टेजवरती जास्त गर्दी वरच्या भागावरती करू नका. सगळी लहान मुलं आहेत त्यांनी काळजी घ्यायची आहे. आज गुढीपाडवा, आज हिंदू नववर्षाचं स्वागत हे इथे केलं जात आहे आणि आज आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर सन्माननीय श्री दशरथजी भगत यांच्या हस्ते ही गुढी इथे उभारली जाते आणि यथोचित पूजा करून, पूजा पार पडत ही आपली जी गुढी आहे, ही आपली मराठमोळी संस्कृती, आपली मराठमोळी परंपरा जी आहे ती इथे अगदी मोठ्या उत्साहात आणि आनंदानं आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आजचा सोहळा जो आहे तो इथे पार पडतोय. साऊंड आता विश्वात्मके देवे गुढी उभारून झाल्यानंतर सगळ्यांना विनंती असेल जे वेशभूषेमधले लहान समुद्र मदनाजाता जगदानंदगारिकारी प्रियाज मांगल्याम ताज स्वस्तिम ब्रुवंतु नः. आपल्या डोळ्यांना पण लावा, तुम्ही यांच्यात लात लावा. अपवित्र पवित्र वा सर्वास्तांगती विवाह स्पर्धमंडलिकाक्षम सबाह्य पितृजी सर्वम श्री भवश्री आचम्य तिंदपाने आचमन करावं प्यावं. ओम केशवा नमः स्वाम, ओम नारायण नमः स्वाम, ओम माधवा नमः स्वाहा आहे. गुढी उभारून झाल्यानंतर इथे एकत्रितरित्या पसायदान होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी फक्त वेशभूषेतले सगळे कलाकार हे सोडून बाकी सगळ्यांनी खाली थांबायचं आहे, स्टेजच्या खाली यायचं आहे. सगळ्यांनी एकत्रितरित्या पसायदान आपण घेणार आहोत. स्टेजच्या मागे जे कोणी मंडळी आहेत त्यांना विनंती की त्यांनी पुढे यायचं आहे कृपया. मंडळ आहे त्यांना मी विनंती करेन होत पद्धत की त्यांनी कृपया 2 मिनिटं थांबायचं आहे. आज नवी मुंबईतला सगळ्यात मोठा हा जो उत्सव आहे हिंदू नववर्ष उत्सव 2026 इथे साजरा केला जातोय. आपल्या हिंदू नववर्षाचं स्वागत अतिशय थाटामाटात आणि आनंदात होतंय. इथे गर्दी वर्षाचा पहिला दिवस आहे, गुढीपाडवा सण साजरा होतोय. आज ह्या ठिकाणी सोनखार पाम बीच इथे ह्या ठिकाणी गुढीपाडवा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे. नवी मुंबईच्या तमाम नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चैत्र वैशाख शुद्ध प्रतिपदा ह्या वर्षामध्ये आता आपण सुरुवात झालेली आहे. वसंत ऋतू ईश्वराची साक्ष
आणि नवीन वातावरण, नवीन चैतन्य, नवीन प्रेरणा आणि नवीन आशा या सर्व ह्या आता फुलांनी भरणार आहे. या सृष्टीमध्ये एक नवीन पालवी फुटणार आहे. एक नवीन आशेची पालवी. ह्या वातावरणामध्ये उत्तम बदल होणार आहे. ती फुलं लागणार आहेत, त्या फुलांना फळं लागणार आहेत आणि त्याचा आस्वाद आणि आनंद आम्ही घेणार आहोत. आज ह्या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, या नववर्ष दिनानिमित्त आपला सर्व या जगतातील मानव जातीला शांती मिळावी आणि समृद्धी मिळावी आणि ह्या जगामध्ये विविध ठिकाणी